2 तारखेला जे आगमन होईल ना तेव्हा ते इथे गर्दी भरपूर असेल. पण आणि इथे बघा ट्रॉली ठेवलेली आहे. आता थोड्याच दिवसात ही ट्रॉली वर्कशॉपला जाईल. पण कुठं 25 तारखेला आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर पाद्यपूजन आहे. ही आराध्य प्रगती सेवा मंडळाची ट्रॉली आहे. तुम्ही ठिकाणी तुम्ही बघू शकता 3 ट्रॉल्या आलेल्या आहेत बाहेर. इकडे एक ट्रॉली आलेली आहे. कुलाब्याच्या युवराजची ट्रॉली आहे. पुढे पेशवा आर्ट्स आहे आणि त्याच्या पुढे राजन झाड यांचा कारखाना आहे. हे 3 मुंबईच्या राजाची ट्रॉली आपली उत्सवाला सुरुवात झालेली आहे. फायनली बघा मुंबईच्या राजाचं मंडप पूजन. यावर्षी पण बघा किती मोठा मंडप बघायला भेटतो आपल्याला लालबागच्या राजाचा. इकडे बघू शकता तुम्ही मुखदर्शनाची लाईन असते लालबागच्या राजा. आणि एवढं मंडप वर्कशॉप आहे तो बागवे आर्ट्स यांचा वर्कशॉप आहे. बघा वर्कशॉप बघा किती मोठा आहे. मुंबईतील सर्वात मोठा पारंपरिक पाटपूजन सोहळा चिंचपोकळी या चिंतामणीचा येत्या 25 जुलैला आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर 6 मंडळाचे पाटपूजन सोहळा असणार आहे. तर मित्रांनो आता बऱ्याच दिवसानंतर आपण आलो आहे सतीश दादा यांच्या कारखान्याजवळ. तर कुलाब्याचा मोरया याची ट्रॉली तुम्हाला बघायला भेटते. कप परेडचा लाडक्याची ट्रॉली बघायला भेटते. ट्रॉली आहे भुलेश्वरचा राजा. त्यामुळे एकेकाळी चिंतामणीचं आगमन इथूनच व्हायचं. नवीन 4 मूर्तिकार आलेत. 19 जुलैला शिवाई आर्ट्समधून संगमनेरचा विघ्नहर्ता याचा आगमन सोहळा असणार आहे. महाराष्ट्रातला पहिला आगमन सोहळा असणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठवले मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर आपण आलो आहे बाप्पा नगरी लालबाग परळमध्ये. तर आज आपल्याला लेटेस्ट अपडेट द्यायची आहे तुम्हाला की आज आपण आहे ना परळ वर्कशॉपपासून गणसंकुल असेल, परत जे मोठे वर्कशॉप आहेत जे लालबाग परळ भायखळ्यामध्ये सगळ्यांचे मी तुम्हाला अपडेट देणार आहे. कोणाचा वर्कशॉप कुठे यावर्षीचा, रेश्मा खातू यांचा वर्कशॉप कुठे आहे हे तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलंच आहे. पण तुम्हाला मी ॲड्रेस दाखवणार आहे कसं काय ते, आणि ते ट्रॉल्या किती आले ते पण तुम्हाला दाखवणार आहे. आणि बघूया कसं. आणि पाद्यपूजन हे कधी आहेत त्याची पण लेटेस्ट अपडेट तुम्हाला मी देणार आहे. आणि आगमनाची डेट पण तुम्हाला मी सगळी सांगणार आहे आज या ब्लॉगमध्ये. तुम्ही हा पूर्ण बघा. तर जे पण तुम्हाला माहिती नसेल आगमन कुठून कसे किती तारखेला असतील हे सगळं तुम्हाला माहिती नसेल, मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सगळं सांगणार आहे. तर हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा मित्रांनो. आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया आणि मंगलमूर्ती लिहायला विसरू नका. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला आता आपण जाऊया परेल वर्कशॉपला. परेल वर्कशॉपमध्ये तुम्हाला आपल्याला जायचं ते पण आपण तुम्हाला माहिती आहे की ट्रॉलींच्या व्हिडिओ सगळे आपण ऑलरेडी दाखवलेले आहेत आगमनामध्ये वगैरे. तुम्हाला माहिती कुठली ट्रॉली कुठल्या वर्कशॉपमध्ये गेली हे मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितलेलंच आहे. तर आता आपण ट्रॉली वगैरे सगळं दाखवणार नाही आहे परेल वर्कशॉपमध्ये, कारण की ऑलरेडी गणपती बाप्पांचे जे मूर्त्या आहेत ना ते तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि त्या सिच्युएशनमध्ये आपण आतमध्ये काही दाखवू नाही शकत. पण मी बघूया आपल्याला काय आपण हे बघण्यासारखं भेटतं आणि लेटेस्ट अपडेट तिकडे काय बघायला भेटते ते आपण फक्त दाखवणार आहोत. तर चला बाकी मी दुसरी वर्कशॉपमध्ये सगळं तुम्हाला प्रॉपर दाखवणार आहे. मंडप पूजन वगैरे ते पण दाखवणार आहे. लालबागचा राजा, चिंतामणी, मुंबईचा राजा. परत सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. परेल वर्कशॉपला तर आलेलोच आहे. हे बघा हा परेल वर्कशॉप आहे. फ्रंट साईडने जाऊया आपण आतमध्ये. चला परेल वर्कशॉपच्या. हा इथे एवढा गॅप का ठेवला आहे माहिती नाही, पण यावर्षी मला कदाचित वाटत होतं की ट्रॉली इकडनं जाईल वगैरे, पण तसं काय वाटत नाही मला. पण चला इकडून जाऊया आपण पुढच्या साईडला. चला पूर्ण एकदा आलो आपण परेल वर्कशॉपला अपडेट घेण्यासाठी. चला आतमध्ये जाऊया आपण. परेल वर्कशॉपला आल्याच्यानंतर इकडे हा बोर्ड इकडे बॅनर लिहिलेला आहे विशेष सूचना. ही संपूर्ण वाचा आणि मगच परमिशन घेऊन व्हिडिओ काढा. कारण की इथे बघा इथं सूचना दिलेली आहे. वर्कशॉपच्या आतमध्ये आल्याच्यानंतर हे बघा इथं कोल्ड्रिंकचा स्टॉल वगैरे असतो. त्या ठिकाणी चायचा स्टॉल वगैरे. आतमध्ये जे गणेश भक्त गणपती बाप्पा बघायला येतात त्यांचा जे चायचा स्टॉल आहे इकडे. ईश्वर आर्ट्समध्ये जाऊया, बघूया लहान लहान घरगुती मूर्त्या बघूया आपण. पुढं गणपती बाप्पांचे भरपूर असे गणपती बाप्पांची मूर्त्या आहेत, पण सगळ्या गणपती बाप्पाला प्लास्टिक लावलेले आहे.
संपूर्ण मूर्त्यांवर प्लॅस्टिक लावलेलं आहे. खूप सुंदर आणि सुबक मूर्ती आहे गणपती बाप्पांच्या. बघा ही खूप सुंदर मूर्ती आहे दगडूशेठ हलवाईची. दगडूशेठ गणपतीला बघा खूप सुंदर असं डायमंड वर्निंग सजवलेलं आहे आणि वरती फेटा घातलेला आहे. इथे बघा आपल्याला सिद्धिविनायकची गणपती बाप्पांची मूर्ती खूप सुंदर अशी बघायला भेटते. तर मित्रांनो आता मी आलो तो परळ वर्कशॉपला आणि परळ वर्कशॉपला एक बॅनर लिहिलेला आहे, अर्ध्या मूर्त्यांचे व्हिडिओ काढू नका. तर ती सूचना मी तुम्हाला या अपडेटमध्ये सांगितली आहे की मूर्त्या रेडी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि जसजसं गणपती जवळ होता ते तसतसं या लोकांची म्हणजे कारागिराची तयारी जोरदार सुरू आहे. मूर्तिकार पण आपापल्या कामात बिझी आहेत. तर मी जास्त काय मध्ये वगैरे गेलो नाही आणि ट्रॉली तर भरपूर आलेले आहेत. सगळे लोक ट्रॉली वगैरे दाखवत असतात. तर ट्रॉलीचे आपण सेपरेट व्हिडिओ टाकलेले आहेत आगमनाचे. ट्रॉली कुठल्या कोणत्या वर्कशॉपला गेले ते सर्व तुम्हाला मी काय मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे. आणि रविवारी तर तुम्हाला माहिती आहे की 2 ट्रॉली इथं आलेल्या आहेत. एक मुंबईचा अनंत आणि दुसरी केतवाडीचा धनराज. त्या 2 ट्रॉली इथं आल्या होत्या आणि सगळ्या ट्रॉल्यांवर आता गणपती बाप्पांचे साचे वगैरे ठेवलेले आहेत. तर मग मी ते दाखवू नाही शकलो कारण मी दाखवणार पण नाही. कारण पहिलं आगमन असणार आहे मल्हारी ग्रुपचं 2 ऑगस्टला. तर धमाल येणार आहे आगमनाला. जो फर्स्ट लुक तुम्हाला बघायला भेटेल तर मजा येणार आहे खरंच परेल वर्कशॉपमध्ये. आणि पहिलं आगमन तुम्हाला माहिती आहे की आता 19 जुलैला होणार आहे महाराष्ट्रातलं पहिलं आगमन. जो मी शेवटच्या मागच्या संडेच्या ब्लॉगमध्ये बोललो होतो मी ट्रॉली आगमनाच्या. तर चला आता आपण इकडून जाऊया परळ वर्कशॉप. परळ वर्कशॉपची अपडेट झालेली आहे. सॉरी एवढीच होती परळ वर्कशॉपची अपडेट. आणि आता इकडनं आपण जाणार आहोत परळचा राजाच्या मंडप अपडेटला जाऊया. तर ही मंडप पूजन झालेलं आहे परळच्या राजाचं. तर बघूया हे पण अपडेट आहे मी तुम्हाला तिकडे जाऊन सांगतो परळच्या राजाची. चला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. 2 तारखेला जे आगमन होईल ना तेव्हा ते इथे गर्दी भरपूर असेल. पण इकडे मला वाटत नाही गेल्या वर्षीसारखं पोलीस बंदोबस्त असेल. आणि इकडे मला तर वाटत नाही इथे कोणाला उभं राहून देतील पोलीस लोक. अपोजिट साईडला पण कदाचित राहायला दिलं तर देतील, नाहीतर मग इकडनं एक बॅरिकेड लावतील ते लोक आणि तिकडनंच आपलं आगमनाला पब्लिकसाठी शूट करायला अलाउड करतील. आणि या ठिकाणी हॉस्पिटल जवळ भरपूर आहेत त्यामुळे इकडनं अलाउड करण्याचे मला चान्सेस थोडं कमी वाटतात आहे. आणि आता आपण चाललो आहे परळच्या राजाची मंडप अपडेट घ्यायला. मंडप पूजन झालेलं आहे काल, तर त्याची अपडेट घेऊया आपण. आणि 25 जुलैला परळच्या राजाचा पाद्यपूजन आहे. तर बघूया तिकडे. तर मित्रांनो आता आपण आलो आहे नरे पार्क मैदानात. हा संपूर्ण नरे पार्क मैदान आहे आणि इथे बघा तुम्हाला एक ट्रक दिसतो आहे. तिथून परळच्या राजाच्या मंडपासाठी लाकडं वगैरे येतात आहे आणि इथं मंडप रेडी झालेला आहे परळच्या राजाचा. तुम्ही बघू शकता मित्रांनो. आणि कालच मंडप पूजन झालं होतं आणि आज एवढा मंडप पण उभारलेला आहे. मित्रांनो मागच्या मी अपडेट ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं तेव्हा बोललो होतो परळचा राजाची ट्रॉली जी आहे ती कलर मारायला नेली होती आणि ती कलर मारून इथं सेफ ठेवलेली आहे मंडप वगैरे लावून. कारण की पावसात कलर निघू नये त्यामुळे ही सेफ ठेवलेली आहे. इकडे तुम्ही बघू शकता. आणि इथे बघा ट्रॉली ठेवलेली आहे. आता थोड्याच दिवसात ही ट्रॉली वर्कशॉपला जाईल. पण कुठल्या वर्कशॉपला जाईल ही आपल्याला अजून समजलेलं नाही आहे. पण लवकरच ती पण अपडेट तुम्हाला मी देईलच. आणि इथं ट्रॉली ठेवलेली आहे आणि या ठिकाणी मंडपाचं काम चालू आहे. तुम्ही बघू शकता संपूर्ण बांबू वगैरे आलेले तिकडे. आणि आता 25 तारखेला पाद्यपूजन आहे आणि आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर पाद्यपूजन आहे. तर पाद्यपूजनच्या दिवशी इथं काय आपल्याला नवीन आकर्षण इथं बघायला भेटणार आहे. गेल्या वर्षी इथं अयोध्या नगरी होती. यावर्षी काय आपल्याला बघायला भेटणार आहे पाद्यपूजनलाच समजेल. तर या अशी अपडेट आहे परळच्या राजाची. आता आपण परळच्या राजाची पण मंडप अपडेट घेतलेली आहे. कालच मंडप पूजन झालं होतं आणि आज मंडपाला सुरुवात झालेली तुम्ही बघू शकता. येत्या 25 जुलैला आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर परळच्या राजाचं पाद्यपूजन सोहळा आहे. आणि एकाच दिवशी तुम्हाला भरपूर सारे पाद्यपूजन तुम्हाला बघायला भेटणार आहे. चिंचपोकळीच्या चिंतामणीचा पाठपूजन आहे त्याच दिवशी.
परत परळच्या राजाचा पाद्यपूजन आहे, परत राजा तेजुकायाचा पाद्यपूजन सोहळा आहे, त्याच्यानंतर रंगारी बदकचं मातीपूजन सोहळा आहे, परत त्यानंतर करिरोडचा राजाचा पाटपूजन सोहळा आहे, त्यानंतर भायखळ्याच्या राजाचा यंदा 75 वर्ष आहे त्याचं पाटपूजन सोहळा आहे. त्या भरपूर लोकांच्या एकाच दिवशी मंडळाचे पाटपूजन सोहळा आहे. तर तुम्ही अवश्य भेट द्या तुम्हाला जर वेळ असेल तिकडे. तर आपण आता परळच्या राजाची संपूर्ण अपडेट घेतलेली आहे आणि यावर्षी काय डेकोरेशन साकारणं हे तुम्हाला येत्या 25 जुलैला समजेलच, कारण की स्क्रीनवर ते LED स्क्रीनवर पूर्ण दाखवतातच. आणि मुंबईचा राजाचा पाद्यपूजन तुम्हाला समजेलच येत्या 29 तारखेला, तेव्हा पण डेकोरेशन तिकडे समजेल की यावर्षी काय डेकोरेशन असणार आहे. तर आता आपल्या परळच्या राजाची झालेली आहे आणि आता आपण जाऊया बैलघोडा हॉस्पिटलच्या इथे. त्याच्या रेश्मा खातू यांचा कारखाना आहे, त्याची आपण अपडेट घेणार आहोत. चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे MD कॉलेजच्या समोर आणि बैलघोडा हॉस्पिटलच्या बाजूला ही आपल्याला एक ट्रॉली दिसते आराध्य प्रगती सेवा मंडळाची. ही आपण रविवारी कवर केली होती, म्हणजे ट्रॉली आगमन होती तेव्हा. बघा, ही तुम्हाला आराध्य प्रगती सेवा मंडळाची ट्रॉली दिसते. समोर तुम्हाला बांबू दिसतात आहे. तर चला आता आपण पुढे जाऊया. ही आराध्य प्रगती सेवा मंडळाची ट्रॉली आहे, तुम्ही बघू शकता. यंदाचं हे 60वं वर्ष आहे, हिरक महोत्सवी वर्ष आहे आणि यंदा हा मूर्तिकार चेंज झालेला आहे. गेल्या वर्षी मूर्तिकार होता सतीशदादा वलीवडेकर, यावर्षी रेश्माताई खातू आपली आराध्य प्रगती सेवा मंडळाची मूर्ती साकारणार आहेत. तर इथे आजचा त्यांचा वर्कशॉप असणार आहे. हे मंडपाचे बांबू वगैरे इथं आलेले आहेत. इथे ट्रॉली आहे आराध्य प्रगती सेवा मंडळाची आणि इथे एक दुसरी ट्रॉली येणार आहे ताडदेवच्या राजाची. 18 तारखेला ताडदेवच्या राजाचं हे ट्रॉली पूजन असणार आहे. तर 19 तारखेला ही ट्रॉली ताडदेवच्या राजाची कदाचित इथे येऊ शकते वर्कशॉपमध्ये. तर सध्या तरी इथं एकच ट्रॉली आहे आणि तुम्ही ॲड्रेस बघू शकता की इथे MD कॉलेजच्या समोर आणि बैलघोडा हॉस्पिटलच्या बरोबर बाजूला हे वर्कशॉप असणार आहे. तर इथं एवढेच अपडेट आहे. तर चला आता आपण जाऊया अरुणदादा दत्ते यांच्या कार्यशाळेत. चला. तर मित्रांनो, आपण आराध्य प्रगती सेवा मंडळाची ट्रॉलीचं संडेला पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे, जी माटुंग्यावरून निघलेली. तिचा पूर्ण ब्लॉग मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलला बघायला भेटेल. तर त्या ब्लॉगमध्ये पण मी रेश्माताई खातू यांचा वर्कशॉप दाखवला होता आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला आज पण तुम्हाला वर्कशॉप सांगतो आहे की वर्कशॉप कुठे आणि अजून किती मंडळ असणार आहेत ते आपल्याला अजून तरी कळालं नाही आहे. अजून तरी एकच ट्रॉली इकडे सध्या तरी. आता दुसरी ट्रॉली येणार आहे ती ताडदेवच्या राजाची. ती कधी येईल हे अजून माहिती नाही, पण ताडदेवच्या राजाच्या ट्रॉली पूजन आहे 18 तारखेला. ते संध्याकाळी 7 वाजता असणार आहे. तर ठिकाणी तुम्ही बघू शकता 3 ट्रॉल्या आलेल्या आहेत बाहेर. एक परळचा विघ्नहर्ता धरती गल्लीची आहे, दुसरा मुंबईचा स्वामी आणि तिसरा आहे काळा चौकीचा राजा. हे 3 ट्रॉल्या इथे आलेल्या आहेत अरुण दत्ते यांच्या वर्कशॉपच्या बाहेर. आणि या ठिकाणी आतमध्ये जायला अलाउड नाही आहे, तर इकडे पाट आणून ठेवलेले आहेत. तर पाट गणपतीचे आहेत. तर इकडे ना आतमध्ये जायला अलाउड नाही आहे आणि प्लस कुणी इथे आलात तर व्हिडिओ काढू नका. आतमध्ये जायला परमिशन नाही आहे. हा वर्कशॉप पूर्ण बंद केलेला आहे, पॅक केलेला आहे. तर तुम्हाला हा अरुणदादा दत्ते यांचा वर्कशॉप दिसतो आहे. बाहेर गणपती बाप्पांचे पाट ठेवलेले आहेत जे प्रत्येक मंडळाचे आहेत. तर बघा, इकडची एवढी अपडेट आहे, पण इकडं आतमध्ये जाऊ नका प्लीज. आणि बाप्पा आता आपला आकार घेतो आहे, त्यामुळे तुम्ही प्लीज बाप्पांचे व्हिडिओ काढू नका. बाप्पा जेव्हा बाहेर येईल तेव्हा तुम्ही त्यांचे व्हिडिओ काढा. चला, जय गणेश. आता आपण अरुणदादा दत्ते यांच्या कार्यशाळेची अपडेट घेतली. आता आपण आलो आहे गणसंकुलच्या मेन गेटजवळ. इथून मोठे गणपती बाप्पांचं आगमन होतं आणि इथे ना एक बॅनर लावलेला आहे, चेंबूरचा पहिला भव्य आगमन सोहळा. तुम्ही बघू शकता. येत्या 9 ऑगस्टला सकाळी 11 वाजता आगमन सोहळा आहे आणि इथे परळच्या सम्राटची अधिकृत टी-शर्ट आहे. ती तुम्हाला बुक करायची असेल तर नक्की या कॉन्टॅक्टवर तुम्ही संपर्क साधून तुम्ही टी-शर्ट बुक करू शकता. तुम्ही बघू शकता चेंबूरचा पहिला आगमन सोहळा आहे आणि इकडे एक ट्रॉली आलेली आहे, गुलाबाच्या युवराजची ट्रॉली आहे. गणसंकुलच्या गेटच्या बाहेरच आहे.
हा गणसंकुलचा गेट आहे आणि इथे एक ट्रॉली आलेली आहे. तर कुलाब्याच्या युवराजची यावर्षी मूर्तिकार चेंज झालेले आहेत. गेल्या वर्षी सतीशदादा वलीवडेकर होता. आता यावर्षी नवीन मूर्तिकार आहेत त्यांचे 2026मध्ये आपल्याला बघायला भेटतील. तर बघूया, आतुरता आता आगमनची आहे. ही ट्रॉली पण नवीन बनवलेली आहे, तुम्ही बघू शकता. हा गेट आहे आणि काही दिवसांनी इथे मोरयाचा गजर तुम्हाला इथे ऐकायला भेटेल. इथनं आगमन होईल बाप्पांचं. बघूया आतमध्ये कुठली ट्रॉली गेलेली आहे. काही नाही आतमध्ये. चला फायनली आपण आलो आहे गणसंकुल गेटजवळ. आता आतमध्ये जाऊया. मध्ये आल्याच्या नंतर बघा हे सगळं वरचं कवर केलेलं आहे. इकडं भेटतं आपल्याला अमरआर्ट बघायला. इथे बघा आपल्याला वारकरी दिसतात आहे समोर. इकडं श्री गणेश चित्रशाळा. इथे बघा किती क्यूट मूर्ती आहेत बघा. बाल गणेश. इथे तुम्हाला बघा किती सुंदर अशा गणपती बाप्पांच्या मूर्त्या बघायला भेटतात. लाईट बंद केलेली आहे. आपण आता आहे सार्थक आर्ट्समध्ये. आहे श्रेया आर्ट्समध्ये आणि इथे पण खूप सुंदर सुंदर गणपती बाप्पांच्या मूर्त्या आहेत, तुम्ही बघू शकता. आतमध्ये भरपूर मूर्त्या आहेत पण प्लॅस्टिक लावलेले आहेत. मेसेज दिलाय छत्री आणि हेल्मेट बाहेर ठेवावे. वेळे ब्रदर्स. आता आपण आहे वेळे ब्रदर्सच्या इथे आणि इथे बघा गणपती बाप्पांचे सुंदर असं कामकाज चालू आहे. आता आपण आहे शीतलक्ष्मी गणेश. शाडू मातीचे व प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणेश मूर्त्या इथे भेटतील.
साई गणेश चित्रशाळा गणेश मूर्ती आहेत व इथे बघूया. वेळब्रदरच्या इथे बघा इथं पडदा लावला आणि इथे ना सुंदर असं बॅलेन्सिंग मूर्ती आहेत. पण इथं व्हिडिओ काढायला अलाउड नाही कारण की गणपती बाप्पा आता रेडी होतात इकडे. तर तुम्ही आलात तर वेळ काढून नक्की या इथं बघायला. तर खूप सुंदर अशा मूर्ती आहेत इकडे. तर आता आपण छोटे छोटे घरगुती गणपती पाहिले. इथे शिवाई आर्ट्स आहे, पुढे पेशवा आर्ट्स आहे आणि त्याच्या पुढे राजन झाड यांचा कारखाना आहे. हे 3 कारखाने इकडे. तर पहिलं आगमन असणार आहे शिवाई आर्ट्समधून 19 जुलैला संगमनेरचा विघ्नहर्ता त्याचं आगमन असणार आहे. मित्रांनो आता आपण गणसंकुलची वर्कशॉपची अपडेट घेतलेली आहे. घरगुती मूर्त्या पण दाखवलेल्या आहेत, त्याचं नाव पण दाखवलेलं आहे. आता आपण चाललो आहे गणेश गल्लीमध्ये, मुंबईच्या राजाच्या गणेश गल्लीमध्ये. त्याच्या गुरुपौर्णिमेला पाद्यपूजन आहे. तर त्याला काल मंडपपूजन झालेलं आहे, आपण अपडेट घेऊया जाऊन. चला आपण आलो आहे मुंबईच्या राजाच्या गणेश गल्लीमध्ये. इथे सुंदर असा मोठा प्रवेशद्वार असतो. तर काही दिवसांनी तुम्हाला इथे प्रवेशद्वार उभारलेला दिसेल. आणि चला आता पुढे जाऊया. आपण गणेश गल्लीमध्ये आलेलो आता आपण. इथेच बघा गेल्या वर्षी रामेश्वरम मंदिर होतं आपलं. यावर्षी 99 वर्ष आहे. येथे 29 तारखेला समजेल आपल्याला की काय आपल्याला बघायला भेटणार आहे. त्यावर्षी बघा झाडं वगैरे सगळी कटिंग केलेली आहेत तुम्ही बघू शकता. आणि खूप सुंदर असं मोठं मैदान आहे. याच मैदानात आपलं डेकोरेशन असतं मुंबईच्या राजाचं. आणि त्या छोट्याशा यामध्ये मुंबईचा राजा बसतो बघा. मंडपपूजनला सुरुवात झालेली आहे. मुंबईच्या राजाची ट्रॉली आपली आता रेडी झालेली आहे. आता थोड्या दिवसांनी 29 तारखेला तुम्हाला सज्ज होताना दिसेल पाद्यपूजनला गणेश गल्ली. आपल्या उत्सवाला सुरुवात झालेली आहे फायनली. बघा मुंबईच्या राजाचं मंडपपूजन कालच झालेलं आहे. आणि बघा मंडप आता उभा राहायला सुरुवात झालेली आहे. इथे बांबू आलेले आहेत आणि पाद्यपूजनची तयारी आहे. पाद्यपूजन येत्या गुरुपौर्णिमेला आहे 29 जुलै. तुम्ही बघू शकता मित्रांनो आपला 22 फूट लवकरच एका नवीन रूपात येईल. तुम्हाला 99 वर्षात दिसेल. हे बघा संपूर्ण मंडप वगैरे झालेले आहे. या ठिकाणी डेकोरेशन असेल. आणि या ठिकाणी तुम्ही बघताय बापला 22 फूट लवकरच आपल्या एका नवीन रूपात भेटेल आपल्याला बघायला लवकरच. मुंबईचा राजा, मुंबईचा किंग, बोल 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 22 फूट वाले की जय, गणेश गल्ली वाले की जय, मुंबईचा राजाचा विजय असो. मुंबईच्या राजाचं ऑफिस आहे. आपल्या मुंबईच्या राजाचं ऑफिस आहे. जर टी शर्ट बुकिंगसाठी किंवा ॲडव्हर्टायझिंग या इन्क्वायरीसाठी काय बोलायचं असेल तर ऑफिसमध्ये इन्क्वायरी करू शकता. पण आता टी शर्ट अजून बुकिंग सुरू झालेली नाही आहे. गुरुपौर्णिमेनंतर टी शर्ट बुकिंग होईल. तर चला बाहेर जाऊया. मित्रांनो मुंबईच्या राजाचं मंडपपूजन झालेलं आहे आणि मंडप बांधायला पण सुरुवात झालेली आहे. तर येत्या 29 जुलैला आता गुरुपौर्णिमेला मुंबईच्या राजाचं पाद्यपूजन असणार आहे. कारण की दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर पाद्यपूजन असतं. आणि यावर्षी आपल्याला काय नवीन डेकोरेशन बघायला भेटणार आहे. जसं गेल्या वर्षी रामेश्वरमची थीम होती. यावर्षी बघूया काय बघायला भेटणार आहे. हे येत्या 29 तारखेला आपल्याला बघायला भेटणार आहे. आणि टी शर्ट पण तेव्हाच बुकिंगला सुरुवात होईल. तर ही होती मुंबईच्या राजाची लेटेस्ट अपडेट. आता आपण जाऊया राजा तेजूगायच्या मंडळात. चला. मंडप वगैरे का अजून उभारलेलं नाही आहे. पण इथे एक बॅनर लावलेला आहे तो आपण जवळ जाऊन बघूया. तर इकडे आहे ना आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर पाद्यपूजन सोहळा. तर राजा तेजूगायचा पाद्यपूजन सोहळा असतो आषाढी एकादशीला. तर बघा 25 जुलै 2026 राजा तेजूगाया मेन्शन. यंदा तुम्हाला आगमन बघायला भेटणार आहे. आणि यंदाचं 60 वर्ष आहे, हिरक महोत्सवी वर्ष आहे. तर एवढी तेजूगायची राजाची अपडेट आहे. चला आता आपण लालबागच्या राजाला जाऊया पुढे.
तर आता आपण आहे ना तेजूगायच्या राजाची पण अपडेट घेतलेली आहे. पण येत्या 25 जुलैला राजा तेजूगायचं पाद्यपूजन आहे. आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर दरवर्षी पाद्यपूजन सोहळा असतो आणि यंदाचं हीरक महोत्सवी वर्ष 60 वर्षे. तर यंदा आपल्याला 10 वर्षानंतर आपल्याला आगमन सोहळा पुन्हा एकदा बघायला भेटणार आहे. गेल्या 10 वर्षापूर्वी लहान मूर्तीचं आगमन सोहळा झाला होता आणि यावर्षी मोठ्या मूर्तीचा आगमन सोहळा बघायला भेटणार आहे. पण मजा येणार आहे. आणि राजन गाड्यांचा कारखाना जनसंकुलमध्येच आहे. तर तुम्हाला लालबागमधूनच आगमन तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर मजा येणार आहे. तर आतुरता आता आगमनाची पहिलं पाद्यपूजन बघूया. 25 तारखेला पाद्यपूजनला पण आपण येऊया. चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तो लालबागच्या राजाचा प्रवेशद्वार. अजून लालबागच्या राजाचा प्रवेशद्वार बांधलेला नाही आहे. तर आपण आतमध्ये जाऊया. बघा इथे पूजेचे सामान वगैरे भेटतात. देवाचे सगळं सामान वगैरे भेटतात. बघा इथे लालबाग मार्केट. तर आपण आलो, ती VIP लाईन होती आणि हे संपूर्ण 10 दिवस बंद असतात. 10 दिवस बंद असतात हे पूर्ण दुकानं. यावर्षी पण बघा किती मोठा मंडप बघायला भेटतो आपल्याला. लालबागच्या राजाचा मंडप बनलेला आहे. सुरुवात झालेली आहे. लालबागच्या राजाची ट्रॉली इथे जागेवर. इकडे बघू शकता तुम्ही मुखदर्शनाची लाईन असते लालबागच्या राजा. आणि एवढं मंडप सगळं उभारलेलं आहे आणि काम चालू आहे जोरात. अवघे 59 दिवस बाकी आणि संपूर्ण इथे मैदान असतं मोठं आणि बघा मंडप उभारलेलं आहे इथे. तर आता आपण लालबागचा राजा मंडप अपडेट घेतली आणि तुम्ही बघत असाल तिथे जोरात जल्लोषात बाप्पांचं आगमनाची तयारी चालू आहे. तर भरपूर जोरात काम चालू आहे. लालबागचा राजा मंडप, परत मुंबईचा राजा असेल, दोघांची आपण अपडेट घेतली. संपूर्ण जो वर्कशॉप आहे तो बागवे आर्ट्स यांचा वर्कशॉप आहे. बघा इथे नाव लिहिलेलं आहे. चिंचपोकळीला बागवे आर्ट्स परत आलेले आहेत. तर यावर्षी पण मोठे मूर्त्या बागवे आर्ट्स यांच्या कारखान्यातून बघायला भेटतील आपल्याला लवकरच. हा चिंचपोकळीलाच कारखाना आहे बागवे आर्ट्स यांचा. पोकळीचा चिंतामणी प्रवेशद्वार आणि इथे बागवे आर्ट्स यांचा गणपती कारखाना. पुन्हा एकदा चिंचपोकळीला आलेले आहेत ते. तर यावर्षी बागवे आर्ट्स यांच्या पण कारखान्यातून मोठे गणपती बाप्पांचे आगमन बघायला भेटतील. चला आतमध्ये तर मूर्त्यांचे काम चालू आहे. गणपती बाप्पा आपले आकार घेतात आहे. तर आता आपण चिंचपोकळीला बागवे आर्ट यांचा कारखाना पाहिला. आता आपण चिंचपोकळीमध्येच आहे. अजून एक कारखाना पाहतो आहे, ते आहे उदय खातू यांचा. तर तुम्ही बघू शकता बघा इथे उदय खातू यांचा कारखाना आहे. आतमध्ये मूर्त्यांचं काम चालू आहे. वर्कशॉप बघा किती मोठं आहे. हा आहे उदय खातू यांचा कारखाना. तर आतमध्ये गणपती बाप्पा रेडी होतात आहे आणि गणपती बाप्पा बनतात आहे. त्यामुळे मी आतमधलं काय दाखवू नाही शकत. पण हा कारखाना इकडे चिंचपोकळीमध्येच आहे. ही बघा ही अनंत निवास बिल्डिंग आहे. चिंचपोकळीमध्ये संपूर्ण चिंचपोकळीमध्ये फेमस बिल्डिंग आहे ही अनंत निवास. आणि त्याच्याबरोबर पाठीत हा उदय खातू यांचा कारखाना आहे. तर इथनं पण तुम्हाला भरपूर सारे आगमन बघायला भेटतील काही दिवसांनी. तर चला आता आपण इकडनं जाऊया चिंचपोकळीच्या चिंतामणीची अपडेट घ्यायला. चला तर मित्रांनो, आता आपण उदय खातू यांचा कारखाना पाहिला चिंचपोकळीमध्ये. अनंत निवास बिल्डिंगच्या मागेच त्यांचा कारखाना आहे. इकडनं पण आपल्याला भरपूर गणपती बाप्पांचे आगमन तुम्हाला येत्या काही दिवसात बघायला भेटतील. आणि आता आपण चाललो आहे चिंचपोकळी या चिंतामणीचं मंडप अपडेट घ्यायला आणि पाठपूजनची अपडेट घ्यायला. बघूया कुठपर्यंत तयारी झालेली आहे ते आपण पाहूया तिकडे मंडपामध्ये जाऊ. आता आलं आपण चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ चिंचपोकळीच्या चिंतामणी मंडपाजवळ. इकडे तुम्ही बघू शकता एक ट्रॉली आहे चिंतामणीची. नवीन ट्रॉली नाही दिसत आहे. हां नवीन ट्रॉलीज आहे. तर बघा चिंतामणीची नवीन ट्रॉली आहे. आणि बघा हा पार्ट आता कलर केलेला आहे. आणि इथं चिंचपोकळीच्या चिंतामणीचा फोटो आहे. चिंचपोकळीच्या आई भवानीचा फोटो आहे. तुम्ही बघू शकता.
चिंचपोकळीच्या चिंतामणीची ट्रॉली आहे आणि आता 25 जुलैला आषाढीच्या शुभमुहूर्तावर चिंचपोकळीच्या चिंतामणीचं मुंबईतील सर्वात मोठा पारंपरिक पाटपूजन सोहळा चिंचपोकळीच्या चिंतामणीचा येत्या 25 जुलैला आहे. आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर ही ट्रॉली तुम्हाला दिसते चिंचपोकळीच्या चिंतामणीची आहे. बहुतेक आता पाट कलर केलेला आहे, आता ट्रॉली कलर काम करतील कारण की बघा सगळं खोलून ठेवलेलं आहे. आज ट्रॉलीचा कलर काम करतील. आता आपण चिंचपोकळीच्या चिंतामणीची मंडप अपडेट घेतली आणि आता ट्रॉली होती एक, तर पाटपूजनची तयारीला सुरुवात झालेली आहे. पाट पूर्ण कलर वगैरे काम केलेलं आहे. आता ट्रॉलीचं कलर काम करायला सुरुवात करतात आहे. तर येत्या 25 जुलैला आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर चिंचपोकळीच्या चिंतामणीचा पाटपूजन सोहळा आहे. तर आपल्याला बकरी अड्ड्याला जायचं आहे आणि त्याच्या पुढचा वर्कशॉप अपडेट घ्यायची आहे. चला. येत्या 25 जुलैला आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर 6 मंडळाचे पाटपूजन सोहळा असणार आहे. तर मजा येणार. तर मित्रांनो, आता बऱ्याच दिवसानंतर आपण आलो आहे सतीशदादा यांच्या कारखान्याजवळ. तर सतीशदादा ओलीवडेकर, तुम्ही बघू शकता संपूर्ण कारखाना तयार रेडी झालेला आहे आणि आता आतमध्ये ट्रॉल्या वगैरे पण आलेल्या आहेत काही मंडळाच्या आणि मूर्तींचं काम चालू आहे आतमध्ये. बाप्पा आपला आकार घेतो आहे, तर आपण आतमध्ये पूर्ण दाखवू नाही शकत, पण एवढा हा असा अपडेट आहे. आणि आतमध्ये बघू कुठल्या मंडळाच्या ट्रॉल्या आल्या आहेत ते बघूया आपण. यावर्षी कुठले मंडळ कुठल्या मंडळाचे गणपती बाप्पा आपले सतीशदादा साकारणार हे बघूया आपण. तर मित्रांनो, आता आपण सतीशदादा यांच्या कारखान्यात होतो आणि तिकडे सतीशदादा पण आपल्याला भेटले, पण ते कामामध्ये बिझी होते. त्यांच्याशी थोडं बोलणं केलं असतं, पण नको, त्यांना डिस्टर्ब नाही केलं. कामाची आता जसं गणपती जवळ येतात आहे ना, तसं त्यांची लगबग म्हणजे हालचाली भरपूर जोरात असतं. कामाला पण भरपूर जोरात सुरुवात होते. एकदम वेगाने काम करतात ते लोक. आणि तिथं 2-3 ट्रॉल्या बघितल्या मी. काही ट्रॉलींवर नाव नव्हतं. एक ट्रॉली होती कुंभारवाड्याचा सुखकर्ता, दुसरी होती नवी मुंबईचा महागणपतीची ट्रॉली होती. तर मी ट्रॉली का दाखवू शकलो नाही कारण की गणपतीचे साचे वगैरे होते, त्यामुळे मी ते व्हिडिओमध्ये नाही घेतले. पण मी तुम्हाला तोंडी सांगतो आहे की 2 ते 3 ट्रॉल्या होत्या तिकडे. आणि आता मी थोडं पुढं आलो आहे वर्कशॉपच्या इकडे गायकाळ्याला. गेल्या वर्षी रेश्माताई खातू यांचा कारखाना होता, तिथे आलो आहे मी. सतीशदादाचा पण कारखाना होता, तिथंच आलो आहे. तर बघा सेम इकडं आलं. आता इकडे आहे ना, मला 2 ट्रॉल्या दिसतात आहे, ते बघूया कुठल्या मंडळाच्या आहेत. चला. बकरी अड्ड्यावरून मी सरळ इकडे आलो आणि इथे मला खूप मोठा असा वर्कशॉप दिसतो आहे. गेल्या वर्षी इथं सतीशदादा आणि रेश्माताई या दोघांचा कारखाना होता, पण यावर्षी 4 मूर्तिकार आहेत, पण वेगळे आहेत. त्यांचं नाव आपण पुढे गेल्यावर आपण बोलूया. चला, पहिले तिकडे ट्रॉल्या बघूया कुठल्या मंडळाच्या. मित्रांनो, आता आपण आलो आहे गजमुख आर्ट्स याच्या पुढच्या वर्कशॉपकडे. गजमुख आर्ट्स आपण बकरी अड्ड्याला पाहिला, सतीशदादा यांचा कारखाना होता तिकडे. आणि आता त्याच्या पुढे आपण आलो आहे. एकेकाळी चिंतामणीचं आगमन इथूनच व्हायचं. रेश्माताई खातू यांचा वर्कशॉप इथेच असायचा. 2024पर्यंत चिंतामणी याच कारखान्यातून बाहेर पडायचा आणि आगमनला गर्दी भरपूर असायची, इकडनं मजा यायची. आणि यावर्षी इथं सतीशदादा पण नसणार आहे आणि रेश्माताई पण नसणार आहे. तर इथे ना नवीन एक 4 मूर्तिकार आलेत. तर पहिला मूर्तिकार असणार आहे नरेश मेस्त्री, दुसरा मूर्तिकार असणार आहे अनिकेत देसाई, तिसरा मूर्तिकार असणार आहे किशोर आंबेरकर आणि चौथा मूर्तिकार कदाचित मला आहे ना राजेंद्र झाड पण असू शकतात, कारण की तिकडे आहे ना भुलेश्वरच्या राजाची ट्रॉली आहे. पण मी सांगत नाही शकत कारण की चौथा मूर्तिकार कोण आहे, कारण की दरवर्षी भुलेश्वरचा राजा राजेंद्र झाडच बनवतात. पण इकडे एक राजांचा राजा म्हणजे भुलेश्वरचा राजा, इथे मला एक ट्रॉली दिसलेली आहे. कदाचित राजेंद्र झाड असू शकतात असं मी क्वेश्चन मार्क लावतो आहे. पण चौथा मूर्तिकार अजून शक्यतो आपल्याला माहिती नाही, पण लवकरच आपल्याला कळेल. कारण की भुलेश्वरच्या राजाची ट्रॉली इथे म्हणजे काहीतरी सस्पेन्स असणार आहे. तो इकडची एवढी अपडेट आहे. आणि यावर्षी इकडे सतीशदादा नसणार आहे ना रेश्माताई नसणार आहे. हे 4 मूर्तिकार मी तुम्हाला नावं सांगितलेली. बाकी बघा तुम्हाला ट्रॉली दिसतात आहे. या ट्रॉली तर इकडे तुम्हाला कुलाव्याचा मोरया याची ट्रॉली तुम्हाला बघायला भेटते. इकडे आपल्याला कप परेडचा लाडक्याची ट्रॉली बघायला भेटते आणि याचं पाद्यपूजन पण झालेलं आहे. तर तुम्हाला पाद्यपूजन पाय दिसतात आहे. तर इथे कप परेडचा लाडक्याची ट्रॉली इथं आलेली आहे आणि इथे दुसरी ट्रॉली आहे ती कुलाव्याचा मोरया. 2 ट्रॉली इथं आपण बघतो आहे.
पुढं पण 2 ट्रॉले आहेत, ते पण बघूया आपण इकडे. खूप मोठा वर्कशॉप आहे आणि हाईट तुम्ही बघू शकता भरपूर मोठी आहे. नाही बोलता गेलं 25 ते 26 फुटाच्या गणपती बाप्पांच्या मूर्त्या इथं बसतील आरामशीर. चला पुढे जाऊया, कुठल्या गणपतीच्या ट्रॉलीत बघूया. तर मित्रांनो, ही ट्रॉली आहे भुलेश्वरचा राजा, त्या मंडळाची ट्रॉली आहे, तुम्ही बघू शकता. मित्रांनो, आपण बकरी अड्ड्याच्या 2 वर्कशॉपची अपडेट घेतली आहे. एक गजमुख आर्ट आणि दुसरं आहे 4 मूर्तिकार आहेत तिथे. तर त्याचे पण वर्कशॉपची आपण अपडेट घेतली. इथे दुसऱ्या वर्कशॉपमध्ये 3 ट्रॉल्या आलेल्या आहेत. तर तुम्हाला माहिती आहे की आपण संपूर्ण आज अपडेट घेतलेली आहे. गणपती मंडपासून परेल वर्कशॉप असेल, गणसंकुल वर्कशॉप असेल, परत आपलं उदय खातू वर्कशॉप असेल, परत रेश्माताई खातू यांचा वर्कशॉप असेल, परत भरपूर अशी आपण अपडेट घेतली आज. परत नंतर मंडपपूजन अपडेट घेतली. त्याच्यानंतर मग आपण यावर्षी पाठपूजन वगैरे पाद्यपूजन असणार आहे 25 जुलैला. 6 पादपूजन असणार आहे. 6 मंडळाचे असणार आहे. ते असणार आहे परळचा राजा, चिंचफुगुया चिंतामणी, करिओडचा राजा, राजा तेजू गायचा, भायकाळचा राजा, परत रंगरी बदलचा लाडका लंबोदर, हे एकाच दिवशी 25 तारखेला असणार आहे. त्याच्यानंतर आगमनाची डेट तुम्हाला सांगतो मी. 19 जुलैला शिवाई आर्ट्समधून संगमनेरचा विघ्नहर्ता याचा आगमन सोहळा असणार आहे. महाराष्ट्रातला पहिला आगमन सोहळा असणार आहे, आपल्या लालबाग परळमधून निघणार आहे. तर सर्वांनी नक्की आगमनाला या. आणि 26 जुलैला पण आगमन गणसंकुलमधूनच असणार आहे. सुयोगचा सम्राट याचं पण आगमन गणसंकुलमधून असणार आहे. 26 तारखेला मूर्तिकार असणार आहेत निखिल दादा खातू. बरं, त्याच्यानंतर 2 तारखेला 2 ऑगस्टला 2 आगमन असणार आहेत. एक मल्हारी ग्रुपचा गणपती असणार आहे. त्यानंतर दुसरा असणार आहे विश्वराजा, सुरतचे दोन्ही पण आगमन असणार आहेत. त्यानंतर मग 9 ऑगस्टला चेंबूरचा पहिला आगमन सोहळा असणार आहे. आपण गणसंकुलच्या बाहेर बॅनर बघितलेला, चेंबूरचा गणपतीचं आगमन असणार आहे. अजून भरपूर आपल्याला जर 9 तारखेची आगमनाची अपडेट भेटली तर ती पण आपण सांगू पुढे. 9 तारखेला आगमन असणार आहे आणि महाआगमन चालू होणार आहे 15 तारखेपासून. महाराष्ट्रातलं पारंपरिक सगळ्यात मोठं आगमन असणार आहे 15 तारखेला काळाचौकीच्या महागणपतीचं. त्याच्यानंतर केतवाडीच्या राजाचं पण आगमन असणार आहे 15 ऑगस्टला. त्याच्यानंतर जे महाआगमन असणार आहे सगळ्यात जास्त गणपती बाप्पांचे आगमन असणार हे 23 ऑगस्टला असणार आहे. त्याच्यानंतर 30 ऑगस्टला हे 2 संडे तुम्ही मिस करू नका. भरपूर गणपती बाप्पांचे आगमन असणार आहे. पूर्ण लालबाग परळमध्ये उभा राहायला जागा नसणार आहे. त्याच्यानंतर 6 सप्टेंबरला पण भरपूर आगमन असणार आहे. हे शेवटचं मला वाटतं महाआगमन असेल, कारण की तेव्हा 90-80% वर्कशॉप खाली होतील. त्याच्यानंतर मग दुसरा जो संडे येईल तेव्हा तर लहान लहान मूर्त्या तुम्हाला बघायला भेटतील आगमनामध्ये. असं काय अपडेट असणार आहे यावर्षीची, म्हणजे मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर पुढे बघूया आपण कसं काय असणार आहे. तर तुम्ही नक्की आता आतुरता म्हणजे तुम्ही वेट करा फक्त आगमनाची. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पाठपूजनला आणि आगमनाला पण. आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला हर प्रकारचा कंटेंट आपल्या चॅनलमध्ये बघायला भेटेल. जसं दहीहंडी असेल, आगमन असेल, पाठपूजन असेल, ट्रॉली आगमन असतील, ते पण तुम्हाला बघायला भेटतील. सगळे तुम्हाला बघायला भेटतील आपल्या चॅनलला. तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन पण दाबा, हाईक पॉईंट पण नक्की दाबा. भेटूया आपण यूट्यूब चॅनलवर भेटत राहू. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाय बाय, टेक केअर.